हाय गाईज, आज बनवतो आपण पोह्याचं नवीन रेसिपी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागतं ते बघूया. हे पोहे धुवून घेतले, ही तयारी करेपर्यंत हे धुवून ठेवले. आता आपण त्यात काय काय टाकतो ते बघू. ही कोथिंबीर, ही एक मिरची आहे बारीक कापून घेतलेलं, एक छोटा कांदा, थोडंसं जिरे पावडर, अख्खा जिरे, धणे पावडर, हळद आणि थोडीशी मिरची पावडर. तर मिरची पण आहे ना त्यात. मीठ चवीनुसार. पोहे आपले 1 वाटी होते. 2 चमचे बेसन. फुल नाही ना घेतलं म्हणून घेते. पाणी घेऊया. बेसन किती लागते का बघूया आपण. हे मस्कायला लागेल थोडं. थोडं पाणी लागेल, कोरडं आहे ना. पिठासारखं मस्कून घेते. तर थोडं थोडं घेतलं, म्हणजे जास्त नाही घेतले. सोडी तेल पण तापत ठेवलं होतं एक साईडला. तेल पण मस्त गरम झालं. आधीचं काढूया. छान असं कांदा भजीचा वास येतो तसं वास यायला लागेल.
फुगले ना. हो. आता आपण अशा प्रकारे सर्व असेच करून घेऊया. हे बघा, सोडते. असे सर्व आता आपण करून घेऊ. तर इथे आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हां, पण हे पोहे आहेत ना, कांदा बारीक घ्यायचं, त्यात चांगलं मचकायचं. जसं आपण तांदळाचं पीठ करतो तसंच त्याला मचकून घ्यायचं, नाही तर काय होतात, वळत नाहीत ते. असं मचकून घ्यायचं ते पीठ, पोहे. बघू शकता इथे पोह्याची रेसिपी आपली रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच ह्या रेसिपीला काय नाव द्याल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.